कोणी बाहेर प्रेस असेल आता आपल्याला ॲक्च्युली विद्यापीठात बसायचं होतं, परंतु आता जाण्यामध्ये वेळ जाईल आणि आता आपल्याला फार काही जास्त वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला फार कमी दिवस राहिलेले आहेत आणि बोटावर मोजणे इतके दिवस राहिले आपल्याकडे. आम्ही असा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून, काही जणांना माहीत नसेल कसं असतं, काही निर्णय घ्यायचे तर काही ठराविक लोकांना बसूनच घ्यावं लागतं. आता सगळ्यांना एकत्र करायचं आणि निर्णय घ्यायचा तर मग अडचण होऊन जाते. आता असं आहे की आपला प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. आपला ठराव झाला 11 तारखेला जुलैला, त्याला झाले आता 5-6 महिने. मध्यंतरी कमिशनर सुट्टीवर गेले, पुन्हा ट्रेनिंगला गेले, पुन्हा आपल्याकडून काही ज्या माहिती द्यायची होती त्याला थोडा उशीर झाला. प्रशासनाच्या काही आस्थापना 200 लोकांनी वेळ लावला. त्या सगळ्या गोष्टीवर थोडा वेळ गेला. काल एक बातमी आली रात्री की बाबा माननीय आयुक्त हे पुन्हा फॉरेनमध्ये जाणार आहेत ट्रेनिंगसाठी. मला बऱ्याच जणांचे फोन आले रात्री 11 वाजता, 11:30, 12च्या दरम्यान. म्हणलो बातमी खरी असेल किंवा खोटी असेल माहिती नाही, परंतु आपण याच्या बाबतीत उद्या निर्णय घेऊ. उद्या आपण ठरवू. 27 वर्षापासून महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये साधारण 204 कर्मचारी आज दैनिक वेतनावर काम करीत आहेत. अत्यंत कमी पगारावरती काम करत असताना त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण, त्यांचे रोजीरोटी किंवा जे काही हॉस्पिटल, दवाखाना, त्याला लागणारा खर्चसुद्धा त्या पगारामध्ये भागत नाही. महानगरपालिकेने 99 मध्ये या सगळ्या कर्मचाऱ्याला सेवेत कायम करायचा प्रस्ताव केला होता. त्याच्यानंतर सुद्धा असे 7 प्रस्ताव झाले या लोकांना सेवेत कायम करण्याबाबतचे, परंतु कुठलाही निर्णय झाला नाही. मागच्या जून महिन्यामध्ये माननीय महापौर आणि संपूर्ण पदाधिकारी तसेच माननीय आयुक्त यांच्या सगळ्याच्या संमतीने एक प्रस्ताव तयार केला आणि तो या कर्मचाऱ्याला, दैनिक वेतनावरच्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं किंवा सेवेमध्ये सामावून घेत असताना महानगरपालिकेच्या आस्थापनेवरती जे काही रिक्त पदं आहेत, वर्ग 3चे, वर्ग 4चे असे 700 पदं रिक्त आहेत, या पदाच्या अगेन्स्टमध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांना कायम करावं असा एक प्रस्ताव जनरल बॉडीनं पास केलेला आहे. तो प्रस्ताव पास झाल्यानंतर त्या आस्थापनेची पूर्ण माहिती, कर्मचारी, त्याचं नाव, त्याचं पत्ता, त्याचं वय, त्याचं शिक्षण, तो कुठं काम करतो, कोणत्या संवर्गामध्ये आहे, ह्या सगळा डिटेल्स बायोडाटा कर्मचाऱ्याचा हा तयार करून, फाईल तयार करून आस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तो प्रस्ताव तयार आहे. काल माननीय आयुक्ताची बातमी आली की माननीय आयुक्त हे अमेरिकेला ट्रेनिंगसाठी जाणार आहेत. त्याच्यामुळे अनेक कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आम्हाला संपर्कात होते की बा साहेब गेल्यावर आमचं कसं होणार आहे. कारण माननीय महापौरांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि आयुक्तांनी आम्ही तात्काळ आदेश देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यांनी निर्णय लवकर घेतो म्हणून सांगितलं होतं. आणि कालसुद्धा माननीय आयुक्ताला आम्ही भेटलो पदाधिकारी समवेत, महापौरासमवेत. त्यांनी पण ते सांगितलं की तुमचा डिटेल्स माझ्याकडं आता आले की मी त्याच्यावर निर्णय घेतो. आता त्यांची जर 2 दिवसात ट्रेनिंगला जाण्याची तयारी झाली तर मग आमची अडचण होऊन जाईल. म्हणून आजच्या स्थितीमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेले शब्द, माननीय महापौरांनी दिलेले शब्द, पदाधिकाऱ्यांनी दिलेले शब्द, या कर्मचाऱ्याचं भविष्य चांगलं होण्यासाठी, या कर्मचाऱ्याला भविष्यामध्ये न्याय मिळण्यासाठी गेली 27 वर्ष संघर्ष करत आहे जीवनामध्ये. अनेक कर्मचारी, आज तर ती एक महिला, तिला चक्कर आली, ती पडली खाली. अनेक महिला कर्मचारी रडल्या आमच्याकडे येऊन आणि त्या मनस्थिती त्यांची खराब आहे, कधी एखाद्या वर्षी कधी आत्महत्या करू शकते, काही सांगता येत नाही. म्हणून आमचं प्रशासनाला सांगणं आहे की तात्काळ याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या. आणि आम्ही याच्या महापौराचं, पदाधिकाऱ्याचं लक्ष वेधण्यासाठी, महापालिकेच्या आयुक्ताचं लक्ष वेधण्यासाठी 14 तारखेपासून 14 जानेवारीपासून जे तिळ संक्रांत आहे, एक मोठा सण आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, त्या दिवसापासून महानगरपालिकेच्या गेटसमोर सगळे 200चे 200 कर्मचारी हे अन्नत्याग आंदोलन करतील, आमरण उपोषण करतील. जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी आदेश मिळत नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी हलणार नाही, हटणार नाही, असा आम्ही आज बैठकीत निर्णय घेतलेला आहे. आम्ही गेल्या 91-92 पासून महापालिकेमध्ये दैनिक वेतनावर लिपिक म्हणून काम करीत आहोत आणि आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे आणि तो आता आम्ही सहन करू शकत नाही.
आता जे आमचं ऑर्डर निघते तर आमचे 2-2, 3-3 महिने पगार होत नाही. आम्हाला पण वाटतं आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं त्यांचं वालं मोठे काहीतरी बनले पाहिजे असं आम्हाला अपेक्षा असते. पण तुटपुंज्या पगारावर आम्ही मुलांचं सुद्धा भविष्य आतापर्यंत घडू शकलो नाही. आणि आम्हाला आमचं आता वयोमर्यादा सुद्धा आता संपत आलेली. काही लोक आमच्यातले म्हणजे मरण पावलेले आहेत, काहींनी आत्महत्या केलेली आहे. आता आमची सुद्धा तीच वेळ आलेली आहे का आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीये. तोपर्यंत महापालिका आमचा विचार करणार नाही. आणि आता जे चालू आहे आमचं वालं कायम करण्यासाठी, तर माननीय आयुक्त, महापौर, सभापती यांनी आमच्या कामामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष घालून आम्हाला तात्काळ आदेश देण्यात यावे. 14 तारीख को आम्ही इथे महापालिके गेट समोर आंदोलन करीत आहोत. मैं 1992 से काम करती हूँ यहाँ पे महानगर पालिका में, और बहुत दिनों से ये 5-6 महीने से काम चालू है. जीबी की मीटिंग में हमारा निर्णय मंजूर हुआ है, और इसके पीछे जो गौतम भाऊ हमारे साथ है, महापौर साहब है, कमिश्नर साहब है, और कमिश्नर साहब से बहुत आस है मेरी कि उन्होंने हमको सबको परमानेंट करना. बस अब बर्दाश्त के बाहर हो गए हम. अब बर्दाश्त नहीं होता हमसे. मेरी तबीयत खराब हो गई थी. कमिश्नर साहब ने अगर मेरी को परमानेंट नहीं करे तो मैं यहाँ आत्मदहन कर लूँगी. मैं अब ये बोल रही हूँ आपको सब. महापालिकेत कामाला आहे. आमच्या पगारीच्या हाजऱ्या जाऊन वापस आलेल्या आहेत. आमची ऑर्डर रद्द करण्यात आलेली आहे आणि आम्हाला 3-3 महिने झाले पगारी नाही आली. बोलो 1995 से हम काम कर रहे हैं वाहन चालक बोल के, लेकिन अभी तक हमारा कोई हाल नहीं हुआ, कुछ नहीं, हल भी नहीं हुआ. 3-3 महीने पगार नहीं होती. उसके अलावा जो है तो जिस दिन अगर नहीं गए तो उस दिन की एब्सेंटी गिर जाती. इसकी वजह से क्या करेंगे. अभी 3 महीने हो गए पगार नहीं, ये तीसरा महीना चालू होगा.